डिसेंबर मध्येच बैल आणला आम्ही. बैल आमच्यापाशी घडला. त्यानं कमी काळात आम्ही म्हणजे कमी काळात एक गरीब घराण्यातलं नाव माझं मोठं केलं त्यानं. आज तो नाही म्हणजे बैलगाडी क्षेत्रात माझ्या गळ्यातलं एक ताईत मोडल्यागत झालं. एक भावागत त्याला जीव घरच्यांनी म्हणजे लय त्याचा सांभाळ केलेला होता बैलाचा. माझं नाही तो सांगायचं म्हणलं तर रात्री आमची म्हणजे बैलाचं ऑपरेशन करायचं होतं 2 दिवसानंतर. तर नाशिकला बैल न्यायचं होतं तिकडं. तर आमची आई म्हणली मला बैल बघायचा आहे, मला जायचं आहे. 10 वाजता आम्ही इथं जेवून सगळे बसलेलो होतो. तर अचानक आईच्या मनात आलं मला बैलच बघायला जायचं. कारण सगळा बैलाचा सांभाळ आमची आई करत होती. आणि इथून गेले घरातली पहाटे 4 वाजता तिथं पोहोचली. तर बैल शेडमध्ये बैलाचं निधन झालेलं होतं. म्हणजे गेलेली होती आई आमची बघायला बैलाला, पण तो बैलच राहिला नाही तिथं, आम्हाला सोडून गेला. वादळ जिथे ज्या गोट्यात होतं तिथे आलोय आपण. आणि आतापर्यंत ज्यानं जे पारितोषिक जिंकलेत ते पाहू शकता आपण. मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता कडेपूर येथे. आणि एक चालू सीझनला भरपूर जबरदस्त स्पीड असणारा बैल म्हणजे वादळ चौसा होतात. आणि आज त्याचं दुःखद निधन झालेलं आहे. अख्तर मुल्ला पैलवान आहेत आपल्यासमोर. नमस्ते दादा. नमस्ते. काय झालेलं नेमकं? काय नाही, थोडा त्याच्या पोटाचा प्रॉब्लेम होता. बरं. 24 तारखेला ज्या टायमाला सातेवाडीचं मैदान झालं त्याच्यानंतर बैल रवत करायचा थांबलेला होता. मग आम्ही थोडे इथं उपचार वगैरे केले. इथं थोडा कव्हर झाला बैल 2 दिवस कव्हर व्हायचा. तिसऱ्या दिवशी बैल तसं म्हणजे पोटाचा त्रास असल्यागत करायचा. मग दादांनी आपल्या आम्ही शेटना मी बोललो बाबा असं असं बैलाचं आहे, बैल आपण ऍडमिट करूया. दादा म्हणजे तुझ्या ह्याने जेवढे उपचार होते ते बघ. उपचार आम्ही करत होतो. उपचार दरम्यान बैल नीट झाला. एक 60-70% बैल नीट झाला. नीट झाल्यानंतर दादा म्हणले आपण संभाजीनगरला बैल घालूया. म्हणलं चालतं ठीक आहे. म्हणलं तिकडे जाऊन वातावरण चेंज मध्ये होईल. मग बैल संभाजीनगरला गेला. संभाजीनगरला गेल्यानंतर पण त्याला तिथं जे इथं प्रॉब्लेम चालू होते तेच तिथे त्याला प्रॉब्लेम चालू झाले. आमचे बंधुराज, आमचा छोटा भाऊ प्रज्वल विटणोर, त्याच्यापाशी बैल होता. मग तिथंही उपचारादरम्यान त्याचा आज सकाळी पहाटे निधन झालं. म्हणजे छत्रपती संभाजीनगरला होता. डॉक्टरांकडे दाखवलेलं काय या मध्यंतरीच्या काळामध्ये? डॉक्टरांचं काय म्हणणं होतं? आम्ही आरग बेडगला बी धावलं माझ्या डॉक्टरांना. तिथून परत आमचे गौरव डॉक्टर आहेत इस्लामपूरचे, त्यांना धावलं. गौरव डॉक्टर खंबाळे जे त्यांना धावलं. परत शिरवळला बैल नेला. शिरवळ मधून बैल आणल्यानंतर बैल कव्हर झालता. कव्हर झाल्यानंतर बैल आम्ही मग परत तिकडं संभाजीनगरला घालवला बैल. दादा, आज वादळ नाही आपल्यात, पण आठवणी कायम आहेत. कारण मला वाटते सतत फायनलचा गुलाल घेत होता. फायनलची म्हणजे कंटिन्यूस गुलाल घेत होता. आणि तुमची घरची गाडी पण ती जबरदस्त पळायची. ज्या दिवशी त्याला घरी आणला आम्ही त्या दिवशी एक जिद्द बांधून आणलेला. कारण त्या बैलावर भरपूर म्हणजे संघर्ष झालेला होता. पण मी जिद्द बांधून बैल आणलेला की मी तो बैल घडवणार म्हणून. मी आमचे दिनेश भारे आहेत, मी त्यांना सांगत होतो फोनवरून. मी बैल बघितला नव्हता कसला आहे बैल काय नाही, मी नवीन होतो नादात. फक्त मी त्यांना एकच बोललेलो की मी बैल तो घडवणार. कसाही असून दे तुमचा, म्हणजे बाहेर जाणार बैल असून दे काय पण असून, पण मी तो बैल घडवणार. आणि मी बैल जानेवारी मध्ये नाही डिसेंबर मध्येच बैल आणलेला मी, मला वाटतंय आहे ना डिसेंबर मध्येच बैल आणला आम्ही. बैल आमच्यापाशी घडला. त्यानं कमी काळात आम्ही म्हणजे कमी काळात एक गरीब घराण्यातलं नाव माझं मोठं केलं त्यानं. आज तो नाही म्हणजे बैलगाडी क्षेत्रात माझ्या गळ्यातलं एक ताईत मोडल्यागत झालं. एक भावागत त्याला जीव घरच्यांनी म्हणजे लय त्याचा सांभाळ केलेला होता बैलाचा. माझं नाही तो भरपूर दुःख होतंय आज. कारण की बैलगाडी शर्यतीला ज्या टायमाला आम्ही जायचो त्या टायमाला आम्ही कधी असं नर्वस होत नव्हतो की गटाला बाबा भीती वाटेल, सीमेला भीती वाटेल, ह्याकडे नेऊ गाडी त्याकडे नेऊ. आम्हाला माहित होतं की आम्ही आज 1 नंबर करणार, आमचा बैल वादळ आज 1 नंबर करणार. पण वादळ सारखा परत बैल घडू शकत नाही दादा. म्हणजे मनामध्ये निर्धास्तपणा असायचं की बाबा
मैदानात गेलं की 100% वादळ काय ना काहीतरी करून आपल्याला नाराज कधी करणार नाही, कारण एक विश्वास होता त्याच्यावरती 100%. विश्वास म्हणजे त्या बैलानं एवढा जीव लावलेला होता त्या बैलाला. मी म्हणजे त्या महाकालच्या आशीर्वादाने तो बैल धावणीला आलता माझ्या वादळ. पण वादळ सारखा बैल घडू शकत नाही बैलगाडी क्षेत्रात. वादळचे किती गुलाल झाले आणि त्याचं एखाद्या आठवणीतलं मैदान आठवतंय का? त्याचं पहिलंच मैदान ज्या दिवशी मी आणला बैल, हम्म. एका महिन्यानंतर बैल आम्ही बारामतीला आदत बैलाचं मैदान होतं आणि त्या टायमाला शिर्डीच्या सुंदर बरोबर त्याने कडनं सेमी पास केलेला होता. आणि त्या टायमाला आमची घरचीच गाडी होती, शंभू आणि माऊली. तो माऊली पण 16 लाख रुपयाला घेतलेला होता. त्या टायमाला शंभूची गाडी 4 नंबर तासा होती आणि आमची गाडी 1 नंबर तासा होती वादळची. म्हणजे एका मालकाच्या 2 गाड्या. त्या टायमाला वादळनं त्यांची कडनं गाडी म्हणजे तिथं सेमी पास केलेला होता. हम्म. सगळ्यात मोठं आठवणीचं मैदान ते. ही मोठी मैदान झाली, 1 नंबर झाला. हे मोठे मैदानाचं कधीच म्हणजे आम्हाला हे वाटलं नाही. हम्म. पण ते खरं आमचं मोलाचं मैदान. मग त्या बैलानं आम्हाला धावून दिले की तुम्ही माझ्या मेहनत घ्या, मी तुम्हाला फळ देणार. दादा अशी कुठली इच्छा त्याच्याकडून राहून गेली का की बाबा त्यानं म्हणजे गुलाल तो घेतच होता प्रत्येक मैदानात, पण असं मनापासून काय वाटतंय का की बाबा ही गोष्ट त्याच्याकडून राहून गेली असं, म्हणजे किंवा तुमची एखादी इच्छा होती की बाबा त्या नंदीसोबत पळायची, अशी कुठली इच्छा होती का ती राहून गेली इच्छा? नाही, इच्छा वगैरे काय नाही. त्या बैलाबरोबर कमी काळात त्या बैलानं भरपूर कमवून दिलं. भरपूर कमवून दिलं म्हणजे एवढं मोठं माझं नाव केलं. इच्छा एकच होती की फक्त तो कसा पण असू दे, पण असा उभा जर राहिला असता तर त्याला मी सांभाळला असता आम्ही. बैल इथून गेला ना जसा संभाजीनगरला, हम्म. मला वाटलेलं की बैल बाबा तिकडे रिपेअर होईल, म्हणजे व्यवस्थित होईल बैल, हम्म. जिथल्या तिथं होईल. पण काय आता त्याचं नशीबच परमेश्वरानं तेवढं लिहिलेलं होतं. तिच्या मनात वेगळंच होतं म्हणून. दादा आहेत आपल्यासमोर. दादा काय सांगाल वादळविषयी? अजून नाही वादळ हा राहिला. वादळच होता. असं कधी झालं नाही की आम्हाला गुलाल भेटला नाही. ज्या त्या मैदानात आम्ही बिनधास्तपणे जायचो. गट असो सेमी असो कुठल्या पण कडल गाडी सेमी पास करणार, गाडी गट पास करणार. त्यामुळे आम्हाला कुठलीच भीती नव्हती. पण आता असं वाटतंय की आमचा बैल आमच्यापासून लांब गेलाय असं वाटतंय. घरातलंच सदस्य म्हणजे घरातला एक व्यक्ती असते नाही, तशी व्यक्तीच लांब गेले का वाटतंय आम्हाला. दादा पण आहेत. दादा एक मागे पण एक दुःखद घटना घडली, आता ही घटना काय सांगणार? एका वर्षात 2 बैल गेले. जानेवारीत माझ्यापाशी आंगरेवाडीची रायफल होती, तो गेला. डिसेंबर महिन्यात गेला. एका वर्षात टॉपशी 2 बैल एका वर्षात गेली. म्हणजे खेळ खेळायची वेळ आली आणि बैल गेली. म्हणजे एका ह्याच्यातनं हा. कुठं सावरत होता हा. तेवढ्यात हे ही घोटाळा घटना झाला. घडली. बर, बैल तयार करायला किती कष्ट घ्यायला लागतं, ज्याच्यापाशी बैल असतो त्याला माहित असतं. त्यामुळं बैल गेल्यावर लय वाईट. एक घरची गाडी पण चांगली पाहायची. दादा त्याविषयी काय सांगाल? म्हणजे ती गाडी मार खात नव्हती कधी, म्हणजे ते घरच्या गाडीचं म्हणजे शेवटी तो पण बैल आज एवढ्या कमी वयात तो पण बैल जास्त नाव करत होता, चिमण्या. बरं. तो पण बैल काय असा वयानं मोठा नव्हता. वादळ पण कमी वयातच होता. म्हणजे अशी घरची गाडी एवढी पळायची की आमची शंभूची वादळची पण गाडी भरपूर पळत बरं. होती आणि जाईल तिथे 1 नंबर गाडी करत होती. जरी सीमेला काय झालं तर क्वार्टर फायनलला तर गाडी 1 नंबर करत होती. म्हणजे आम्हाला कधी आमच्या घरच्या बैलांनी कधी दुखवलं नाही. पण आज जो दुःखाचा डोंगर आहे ना, म्हणजे आता तुम्हाला दादा सांगायचं म्हणलं तर रात्री आमची म्हणजे बैलाचं ऑपरेशन करायचं होतं 2 दिवसानंतर. तर नाशिकला बैल न्यायचा होता तिकडं. तर आमची आई म्हणली मला बैल बघायचा आहे, मला जायचं आहे. 10 वाजता आम्ही इथं जेवून सगळे बसलेलो होतो. तर अचानक आईच्या मनात आलं मला बैलच बघायला जायचं, कारण सगळा बैलाचा सांभाळ आमची आई करत होती. अचानक रात्री 10 वाजता म्हणल्यानंतर मी म्हणलं 2 दिवसांनी जाऊ आपण. नाही, मला बैलाकडे आत्ताच जायचं म्हणली. मग गाडी आम्ही भाड्यानं सांगितली. गाडी भाड्यानं सांगितली. मग आमचा मॅनेजर, मम्मी पप्पा आणि आमच्यातले 2 आमच्यातले म्हणजे पोरं गेली तिकडं. अक्षय ड्रायव्हर असं निखिल. इथून गेले. मी म्हणलं तेव्हा जावा लवकर, आपलं लवकर बघा या, म्हणजे मी 2 दिवस तिकडे जाईन. असं आमचं इथं घरात चर्चा चाललेली होती.
आणि इथून गेले घरातले पाठी 4 वाजता तिथं पोहोचले तर बैल शेडमध्ये बैलाचं निधन झालेलं होतं. म्हणजे गेलेली होती आई आमची बघायला बैलाला, हम्म. पण तो बैलच राहिला नाही तिथं, आम्हाला सोडून गेला तो. म्हणजे त्यांची पण इच्छा होती की बघायचंय मला कसल्याही परिस्थिती, आणि तिथं पोहोचलेले पण. रात्री अचानक जेवण झाल्यानंतर असं कोणाच्या मनात येतं की, बरं. आणि आमचं जे हे आहे, आमचे डायनं जे हा. ती बैलाच्या मॅटवर जायची आणि तिथं अशी झोपून होती, म्हणजे कधी जात नाही शेडमध्ये ती आत, ती पण झोपून रडत होती. मम्मीच्या आमच्या काय मनात आलं आणि त्या दोघांनीच कळलं की मम्मीनं अचानक सांगितलं की मला जायचं आहे म्हणून, आणि मम्मी तिथं पाठी 4ला पोहोचल्यानंतर बैल शेडमध्ये बैलाचं निधन झालेलं होतं. त्या आपल्या वादळच्या आत्म्याला शांती लाभो, आणि ईश्वर चरणी हीच प्रार्थना करतो की तुम्हाला या दुःखाच्या वेळेमध्ये सावरण्यास शक्ती देऊ. वादळ जिथे ज्या गोट्यात होता तिथे आलोय आपण, आणि आतापर्यंत ज्यानं जे पारितोषिक जिंकलेत ते पाहू शकता आपण. तुला अंधार तुला आणि हेच ठिकाण कायम म्हणजे आठवणीत राहणार ही जागा, म्हणजे वादळ हिथच होत. ही जागा ज्या टायमाला त्याला आणला ना पहिल्यांदा, तेव्हा त्यानं म्हणजे तिथं महाकाल असायचा बांधाय बर. त्या बाजूला, आणि इथं वादळ असायचं, 2 बैल इथं असायचे. अजून किती बैल आहेत? अजून 3 बैल आहेत आपल्यापाशी. एक जण त्याचं नाव काय म्हटलं? नाव काय ह्याचं नाव रामा. राम. आणि पलीकडचं त्याचं नाव सिकंदर आहे, सिकंदर. आणि तो बारकापला खोंड चिक्या म्हणून. ठीक आहे का? ह्यात तर मला वाटतं गुलाल घेतला ना आता त्या दिवशी. हा पण सलग वादळ जेव्हापासून आजारी मला वाटतं तेव्हा एक महिना झाला हा मायाभिषेक आलाय. आपले प्रदीप नाना कापूसखेड, त्यांचा हा बैल आहे राम आणि सिकंदर. आपल्यापाशी अजून एक बैल आहे माऊली म्हणून, तो बाहेर सांभाळ असतो, तो आपला स्वतःचा बैल आहे, आणि हा खूप खोंड आपला आहे.